बडोदा शहरात गुढीपाडवा आणि नवीन वर्षाची सुरुवात धार्मिक कार्यक्रमातून उत्साहात संपन्न। अखिल महाराष्ट्र युवक संघटना बडोदा परमपूज्य गुरुवर्य दादा महाराज मोरे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री संत मोरे माऊली वारकरी संप्रदाय बडोदे अध्यक्ष श्रीमान कोंडीराम दत्तात्रय पार्टे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनाचे अध्यक्ष विजय जाधव, कार्याध्यक्ष विजय सुपकाळ, नारायण साळुंखे, सचिव शिवाजी तादळेकर, संतोष सालेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पार्टे तसेच सर्व सभासद यांनी हिंदू धर्माचा नवीन वर्ष गुढीपाडवा साजरा केला। सकाळी गुढी उभारणे, सत्यनारायण पूजा, सायंकाळी हरिपाठ, गणेशनाथ वारकरी संप्रदाय मांजलपूर बडोदा तसेच श्री संत मोरे माऊली वारकरी संप्रदाय बडोदे अध्यक्ष श्रीमान कोंडीराम दत्तात्रय पार्टे आणि श्री महाड पोलादपूर तालुका मराठा समाज बडोदे अध्यक्ष श्री दगडू पांडुरंग जाधव यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी कीर्तनरूपी सेवा श्री संत मोरे माऊली वारकरी संप्रदाय बडोदे सचिव हरिभक्तपरायण शांताराम अमृत मोरे यांची झाली। महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातील बडोदा रहिवासी यांनी मोठ्या थाटामाटाने हा नवीन वर्षाचा सोहळा संपन्न केला। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, बडोदा। मी अख्ख्या संघटनेला शेवट 18 वर्षापासून आपण सर्व सहकार देतात, यथाशक्ती भक्ती संघटनेला मदत करून आपल्या आशीर्वादाने आज हे संघटन 18 वर्ष पूर्ण करत आहे। आज एक मुख्य सत्कार आणि तो सत्कार त्या माऊलींचा का समाजामध्ये संप्रदायामध्ये त्यांची कार्यशैली ही प्रशंसनीय आहे। खूप अशी कामं समाज हितसाठी त्यांनी केलेली आहेत आणि संप्रदायाचा एक पदभार सांभाळून संप्रदायाला प्रगतीच्या पंथाला लावलं आणि आज श्री मोरे माऊली वारकरी संप्रदाय 50 वर्ष आज त्यांच्या अध्यक्षतेखाली परिपूर्ण करणार आहे। तर मी श्री मोरे माऊली वारकरी संप्रदाय बडोदे अध्यक्ष श्रीमान कोंडीराम दत्तात्रय पार्टे मी दादांना विनंती करतो का आपण स्टेजवर यावा। दादाचा सन्मान हा कुठल्या नेत्यापेक्षा कमी नाहीये। नेता तर फक्त 5 वर्ष येतात, त्यांची कामं करतात आणि हारले की गेले, पण हे असे नेता आहेत का ह्या वयामध्ये पण आज तुम्हाला माहित नसेल ते आजारी आहेत, ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये आणि आज 50 वर्षाचा जो कार्यक्रम आहे एवढं मोठं डोंगर घेऊन त्यांना चालायचे, अनेको लाखाचा खर्च रोज सकाळ संध्याकाळ। ताई जरा प्लीज, ओ मावशी, सकाळ संध्याकाळ धावपळ करायची। आज त्यांची फॅमिली पण नाराज आहे। मी मध्ये गेलो होतो वहिनीला भेटायला, तर ते मला ते रात्री येतात। म्हणजे ही एक जबाबदारी आहे, ही जबाबदारी कधीच कुठला नेता नाही करणार, हे तुम्हाला सत्य सांगतो। आणि हे असे व्यक्तिमत्वामुळे आमची संस्कृती, आमचा समाज हा टिकून आहे। आणि आज मला गर्व ह्या गोष्टीचा आहे का आज 18 वर्षी आणि जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली संप्रदायाचा 50 वर्ष पूर्ण साजरा होत आहे आणि त्यांचा सन्मान आम्ही संघटना वती करतोय, ते एकदम जोरदार टाळ्यांनी दादाचा आपण सन्मान करायचा आहे। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।